काय पण बोलू शकतो. आता मी मिरच्याचे देठ काढतो आहे. मग ते मिरच्या कापून आपण ते मिरच्या मिक्सरला लावणार. तिखट चटणी पण लावणार. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव शीला आहे. तर आज आपल्यासोबत खूपच स्पेशल एक व्यक्ती आहे. तर आज आपण बनवणार आहे पाणीपुरी आणि हा माझा हजबंड आज हेल्प करणार आहे पाणीपुरीसाठी. तर आपण चालू करायची. येस प्लीज. तिखट चटणी बनव. तर तिखट चटणीसाठी काय काय घेतलं आपण मंदार? पुदिना, कोथिंबीर आणि तिखट मिरच्या. तर ह्या तिन्ही मी क्वांटिटी तुम्हाला नंतर शो करेल. तर असं आपण मिक्सरला वाटून घेतो आहे. तर तू मिक्सरला वाटून घे. थोडंसं पाणी टाक. मिरची, कोथिंबीर, पुदिना, चना आणि गोड चटणीसाठी खजूर, गूळ आणि चिंच. तर एक दिवशी काय झालं, सो माझा हे चॅनल बनवायचा एक रिझन आहे. तर एक दिवशी मी असंच लॅपटॉप ओपन केला होता आणि त्यामध्ये मी एक्सेल शीट बघितली होती. त्या एक्सेल शीटमध्ये मंदारने रेसिपीज लिहिल्या होत्या. जसे की दाल चावल कसा लावायचा, परत भेंडीची भाजी, अरवी कशी बनवायची, ही सगळ्या रेसिपीज लिहिल्या होत्या. तर मला असं वाटलं की इन फ्युचर माझं पण बाळ आहे, त्याला पण कधी इन फ्युचर असं माझ्या हातचं काही खावं वाटलं तर तो कसा हे व्हिडिओज बघू शकतो. तर त्याच्यामागचं एकच कारण होतं आणि मी हे जे चालू केलं चॅनल. शिलाला जेवण खूप चांगलं बनवता येतं. राईट फ्रॉम सिम्पलेस्ट चपाती भाजी, डाळ भातपासून कोथिंबीर वडी, पाणीपुरी, चिकन सलाड, सँडविच, चिकन सलाड, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो तिचं फूड स्पेक्ट्रम खूप मोठं आहे. सो तुम्हाला पुढे जाऊन खूप साऱ्या रेसिपीज मिळणार आहेत हळूहळू. सिम्पल रेसिपीज, एक्झॉटिक रेसिपीज, मल्टी क्युझिन रेसिपीज तुम्हाला हळूहळू मिळत जातील अँड यू विल फॉर शुअर एन्जॉय दॅट. हे मी असं दही आणि साखर टाकलं आहे. पण कन्सिस्टन्सी आपल्याला ही नाही ठेवायची, आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. टाक. बस थांब. तर ही आपली कन्सिस्टन्सी. तर ह्या ज्या चटण्या आहेत मी स्टोअर करून ठेवून देते फ्रीजमध्ये. म्हणजे आता सपोज पाणीपुरी खाल्ली तर ही पूर्ण चटणी संपत नाही. तर ही चटणी मी परत यूज करते. परत काही एकदा मला भेळ खायची असेल किंवा परत एकदा पाणीपुरी खायची असेल तर 2 वेळा यूज होते आणि ही फ्रीजमध्ये राहते चांगली. ॲटलिस्ट 15 डेजपर्यंत चांगली राहते. हां 15 फ्रीजमध्ये. हो. गोड आणि तिखट दोन्हीसाठी. सो जेव्हा ॲक्च्युअल पाणीपुरी तुम्ही खायला बसणार तेव्हा दोन्ही चटण्या थंड असल्या पाहिजे. आणि रगडा जेव्हा तुम्ही बनवता तो रगडा मोस्टली पाणीपुरी खायच्या आधी, म्हणजे आता तो रगडा हा जो व्हाईट चणा आहे तो आम्ही भिजवून ठेवला आहे कारण आम्ही संध्याकाळी खाणार आहे पाणीपुरी. सो ॲटलिस्ट 7 to 8 hours हा व्हाईट चणा भिजवून ठेवायचा आणि मग कुकरला 5 ते 6 शिट्या करायच्या. आणि ते शिट्या केल्या की 15-20 मिनटानंतर मग कुकर ओपन करून मग त्याला स्मॅश करायचं आणि मग आपला रगडा तयार होतो. आणि त्याच्यानंतर तो रगडा गरम असतो. सो तुम्ही जेव्हा पाणीपुरी खाता तेव्हा दोन्ही चटण्या आणि दही थंड असतं आणि रगडा गरम असतो. तर त्याच्यामध्ये पण एक मजा येते पाणीपुरी खायला. Thank you for having me on this video. bye.